नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित होत नसताना आता एक नवीन बातमी समोर येते आहे। संघाच्या माध्यमातून भुजबळांना पर्याय म्हणून दुसरा उमेदवार कोण असू शकतो याची चाचपणी सध्या जिल्ह्याभरात केली जाते आहे आणि त्या माध्यमातून जे नावं समोर येतात त्याच्यामध्ये आघाडीचं नाव आहे शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांचं अजय बोरस्ते यांचं। आपल्यासोबत स्वतः अजय बोरस्ते आहेत। अजय दादा, अनपेक्षितपणे खरं तर हे नाव तुमचं समोर येत आहे, नेमकं काय याच्यातलं तथ्य आहे? आपलं देखील नाव या स्पर्धेमध्ये आता सगळ्यात आघाडीवर आहे। खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। आपण बघितलं असेल की आजपर्यंत इथं शिवसेनेचा उमेदवारच निवडून आला आहे। आमचे सिटिंग जे खासदार आहेत हेमंत गोडसे, खरं तर यांच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत। माझ्या दृष्टीनं सुद्धा ही सगळी अनपेक्षित बातमी आहे की समोर नाव यावं वगैरे। खरं तर कालपर्यंत आम्ही सर्वजण हेमंत गोडसेंसाठी ज्याला म्हणतो की आग्रही होतो। इथे भुजबळ साहेबांचं नावसुद्धा ह्या मतदारसंघात येतं आहे। महायुतीचा उमेदवार नक्की कोण असेल सगळ्यांच्याच मनात कुतूहलता आहे। माझ्यासाठी सुद्धा आजचा हा विषय खरं तर अनपेक्षित आहे। आपण गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीची चर्चा आहे की छगन भुजबळ यांच्या नावाला आपण शिवसेनेने देखील या ठिकाणी विरोध केला होता, ही जागा आपल्यालाच मिळायला पाहिजे, पारंपरिक ही जागा आपली आहे, अशा पद्धतीचा आपला दावा होता। हा दावा अद्यापही कायम आहे का आणि नेमकी पुढची परिस्थिती काय असणार? नाही, खरं तर बेसिकली उत्तर महाराष्ट्रात ही एकमेव जागा आहे जी शिवसेना लढते आणि शिवसेनेचा नाशिक हा बालेकिल्ला आहे आणि सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की शिवसेनेलाच ही जागा सुटली पाहिजे आणि आम्हाला खात्री आहे की शिवसेनेचा उमेदवारच या ठिकाणी निवडून येईल आणि म्हणून त्यासाठी आम्ही आग्रही होतो। आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ही जागा शिवसेनेसाठी सोडून घेतील। आपलं नाव जरी आघाडीवर आता येत असलं तरी हेमंत गोडसे हे 2 टर्म या ठिकाणी खासदार आहेत, अनेक मोठे कामं त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत। असं असताना कुठेतरी भाजपचा दबाव म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी कट केल्याचा विषय जो आहे तो देखील समोर येतो आहे। मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे अत्यंत म्हणजे संवेदनशील असा नेता आहे आणि हेमंत अप्पा गोडसे यांनी केलेली कामं आम्ही त्यांच्यापुढे ठेवली आहे। हेमंत अप्पांसाठी आम्ही सर्वजण किमान 10 वेळा माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आलो आहे। त्यामुळे जो काय निर्णय होईल तो महायुतीच्या ज्याला आपण म्हणतो आणि शिवसेनेच्या ज्याला म्हणजे फायद्याचाच होईल असं मला नक्की खात्री आहे। छगन भुजबळ यांच्या संदर्भात खरं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परसेप्शन्स आहेत। मराठा समाज त्यांना विरोध करतोय, काही ठिकाणी पत्रकार परिषदा होत आहेत। भुजबळ उमेदवार असतील तर आपल्याकडनं कितपत ताकद दिली जाईल, कसा प्रचार केला जाईल आणि मदत केली जाईल का? मला असं वाटतं की आत्ता देशापुढे एकच आव्हान आहे आणि ते म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्याचं। त्यामुळे व्यक्ती हा विषय वेगळा आहे। आपल्या दृष्टीनं महायुतीचा उमेदवार आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नाशिकचा उमेदवार हा दिल्लीत पाठवणं हे एकमेव टार्गेट हे सर्व शिवसैनिकांचं असलं पाहिजे। एक अत्यंत शेवटचा प्रश्न, आपल्या संदर्भामध्ये जो विचार सुरू आहे, आपण सकारात्मक आहात? जर संधी मिळाली, आदेश आला तर निवडणुकीला समोर जायला? खरं तर मी पहिला आग्रही आमचे हेमंत अप्पा गोडसे यांच्यासाठी असेल, पण तुम्हाला माहिती आहे शिवसेनेत आदेश चालतो, तेव्हा माननीय मुख्यमंत्री जो काय आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू। खूप खूप धन्यवाद। मुख्यमंत्री जो आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू असं म्हणतात अजय बोरस्ते। या सगळ्या राजकीय पटलावर आता दररोज नवीन नवीन गणितं बदलत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये नेमकं कुठलं नाव महायुतीच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून घोषित होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विकी पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।